नोटीस आल्या नाहीत, आरटीओ ची काही लोक येऊन मोजणी करून गेलेली आहेत. त्यांना त्यांना काय अधिकार आहे की हा इथल्या लोकांच्या मोजमाप करायचे? म्हणून आम्ही त्यांच्या ह्या वागण्याचा आम्ही निषेध करतोय. आणि मला वाटतंय की हा त्यांचं काम नाही, आरटीओचं काम. मला आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना जर बांधायचं असेल तर जर बेसलाईन 70 मीटरची आहे, त्यामुळं असं काही नाही की बाबा. आणि हे छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांना जगू द्या ना तुम्ही. मला वाटतं तुम्ही तिथं काय बांधताय आम्हाला मगाशीच म्हटलं की घेणं देणं नाहीये, परंतु या ठिकाणी ह्या व्यापाऱ्यांसोबत आपण राहावं. एक रोजगार निर्माण म्हणजे काही हजार, ह्या 100 दुकान आहेत साधारणतः, ह्याच्यावर जवळजवळ 1000 लोक काम करतात. मुलं आहेत, तिथले काही आतले मालक आहेत, नोकरदार आहेत, महिला आहेत. त्यामुळे त्यांची काही सोय होईल, मला वाटतं रोजगार निर्मितीची सोय होईल. नाक्यावरती लहान सहान उद्योगधंद्याच्या धंदा उठवण्यासाठी पालकमंत्री आणि इथल्या IRBच्या ऑफिसर लोकांची बैठक झाली आणि त्याच्यानंतर इथं आरटीओ येऊन मोजणी करत आहेत. तर ह्या व्यापाऱ्यांना उठवण्याचा हा जो घाट घातलेला आहे, त्या संदर्भात आमचं एकच म्हणणं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन जे पालकमंत्री इथं आलेले आहेत आणि पालकमंत्री म्हणून इथं काम करत आहेत, तर त्या पालकमंत्र्यांनी एक पालकाची भूमिका बजवावी इथं. आणि ह्या लहान सहान उद्योगधंद्यांना न उठवता या पालकत्वाचं एक प्रामाणिकपणा दाखवून त्यांनी या उद्योगधंद्यांना अभय द्यायला पाहिजे. हे लोक जे आज बेरोजगारी इथं वाढलेली आहे, जी बेरोजगारी असल्यामुळं हे लोक इथं लहान सहान हॉटेल उद्योगधंदे चालवत आहेत. तर आम्ही जर हे उद्योगधंदे उठवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस त्याचा निषेध करेल, त्या लोकांच्या पाठीमागे उभं राहील आणि अशा घटनेचा नेहमीच निषेध काँग्रेस नेहमीच करत. बाजीराव मनोहर गोटकर. जमीन माझ्या वडिलांची आहे, इथंच मी जमीन खातो, खाली जमीन नाही मला. एवढी जमिनीवर आता रोड मध्ये काय गेली, आता हाय तिथे खायचं शाळेत उठवायला, ते काय करणार आम्ही, काय खाणार आम्ही? तुम्हाला नोटीस दिली का पोलीस? कोणी काय बोललं की तुम्हाला? कोण कोण आलं होतं तुमच्या दुकान काढण्यासाठी? कोण नक्की आला? कुठल्या मुद्द्यावरती आंदोलन आहे, कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप आहे? धाराशिव जिल्ह्यातील तामडवाडी टोलवर, त्या टोललगत दुतर्फा 50 ते 60 दुकानदार आहेत. त्यामध्ये चहाचे दुकान आहेत, स्नॅक्स सेंटरचे दुकान आहेत, छोटे मोठे खाऊचे दुकान आहेत, छोटे मोठे लोकांचे उद्योग त्या ठिकाणी चालतात. तुळजापूर हे राज्यातील सर्वात महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. तामलवाडी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार मानलं जातं. मोठ्या प्रमाणात भाविक याच भागातून तुळजाभवानीला जातात. या लोकांचा रोजीरोटी त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायावर चालतो आणि मध्यंतरी पालकमंत्री म्हणले की ते दुकानं हटवा. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दुकानं हटवायचे तर संबंध राज्यातील टोलवरचे दुकानं हटवा. आणि दुकानं हटवायचा अधिकारच येत नाही, कारण की ते स्वतः सुद्धा ते जागेचे मालक आहेत ते, आणि ते काय रस्त्यावर बसलेले नाहीत, त्यांच्या रोजीरोटीसाठी बसलेले आहेत. ह्या सरकारनं 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देतो म्हणून घोषणा केली होती केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं. प्रत्यक्षात 1 लाख युवकांनाही रोजगार मिळाला नाही. एकीकडे रोजगार मिळत नाही, कामधंदा हाताला काम मिळत नाही, उद्योगधंदे नाहीत, आणि जे स्वतःच्या जीवावर कसं तरी रोजीरोटी करतायत त्यांच्या जीवावर ते सरकार उठलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो. आंदोलन करताय, मात्र पक्षाकडून किंवा सरकारच्या वतीने किंवा इकडून असं सांगितलं जातं. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट किंवा गाईडलाईन्स आहेत की 50 मीटर म्हणजे आत किंवा बाहेर परिसरात टोलना काय असेल तिथं दुकानं थाटता येत नाही, त्याचा आधार घेतला जातोय किंवा त्यानुसार ते नियमातच आहे असं सांगितलं जातं. अतिशय चुकीचं सांगितलं जातंय. ते प्रत्यक्ष जर फिक्स कंस्ट्रक्शन करायचं असेल, बिल्डिंग लाईन पासून 70 मीटर ही लाईन ज्याला कंस्ट्रक्शन म्हणजे विटकाम करायचंय, स्लॅब टाकायचा आहे, त्यासाठी ते नियम लागू आहेत. ज्यांना तात्पुरतं शेड उभा करून धंदा करायचा आहे ते स्वतःच्या जागेत हायवे लगत धंदा करू शकतात. हा नियमच आहे. आणि आम्ही जे सांगतो ते तुम्ही पत्रकार म्हणून शहानिशाही करू शकता. हा, आणि दुसरा विषय आमचा म्हणजे पालकमंत्री त्या ठिकाणी फळबाग लावतायत किंवा त्यांचं काय कंस्ट्रक्शन उभा करतायत, त्याच्याशी आमचं देणं घेणं त्यांचा वैयक्तिक विषय झाला, आम्हाला त्याच्याबद्दल नाही. पण त्याच्यासाठी जर ही छोटे मोठे उद्योजक त्या ठिकाणी काढले जात असतील, त्यांचा रोजगार जात असेल, तर ते या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. काय नेमकी भूमिका आहे, काय तुमची पुढचे आज परवाच पालकमंत्री या ठिकाणी, पालकमंत्री परवा
प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी इथं जागा घेतलेली आहे म्हणे, 24 ते 25 एकर जागा आहे. नक्कीच या ठिकाणी एक ते शेतकरी म्हणून ज्यावेळेस इथं आले की मी इथल्या गावचा नागरिक झालोय, रहिवासी झालोय म्हटले, आणि ह्याच नागरिकांवर इथं अन्याय व्हायला लागलाय. मला वाटतंय की आत्ताच हा नियम कस काय आला. आज संबंध महाराष्ट्रामध्ये ते मंत्री आहेत, संबंध महाराष्ट्रातल्याच टोल नाक्यावरची सगळी परिस्थिती अशीच आहे ना. आज छोटे मोठे व्यापारी आहेत तिथं, दररोज 1000-2000 रुपये कमवतात. ते मालक सुद्धा इथले 500 महिन्याकाठी 10-15 हजार रुपये कमवत असतील. परंतु जसे सरनाईक साहेब ह्या जमिनीचे मालक झालेले आहेत, तशाच पद्धतीने इथला शेतकरी सुद्धा हा मालक आहे. मला वाटतं त्यांना सुद्धा अधिकार आहे. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही की त्यांनी इथं काय बांधतायत ते, परंतु ह्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ह्या व्यापाऱ्यांच्या पाठीमागे आहोत. नक्कीच या ठिकाणी जेवढं काय मोठं आंदोलन करायचं आहे तीव्र पद्धतीचं, यानंतर आम्ही करू. विरोध कसा नाही, विरोध पाहिजे. विरोध कसा नाही, विरोध पाहिजे. विरोध कसा नाही, विरोध पाहिजे. काँग्रेस पक्षाचा जय हो. काँग्रेस पक्षाचा जय. झेंडा पलीकडे इकडे 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 हो पुढे पुढे या. कॅरेट वाले टोळ्याला काढायची आपली काढायचा झेंडा लावा गाडीला काढायची साईड साईडला घ्या. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय. मामा मग काय व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा जय असो. अरे पालकमंत्र्याचं करायचं काय, अरे पालकमंत्र्याचं करायचं काय, अरे पालकमंत्र्याचं करायचं काय. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. योगेश बोर्ड कुठे, योगेश बोर्ड ये